नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत परंतु त्यांच्या अकाउंटवरती 1 रुपया आलेला नाही त्या महिलांसाठी सुद्धा एक नवीन मोठे अपडेट आहे। सोबतच भरपूर महिलांचे अजूनही फॉर्म भरायचे राहिलेले आहेत परंतु त्यांना वेबसाईटवरती भरपूर प्रॉब्लेम येत आहेत। जसं की OTP इनव्हॅलिड दाखवत आहे, आधार कार्ड लिंक नाही असं दाखवत आहे आणि बँक खाते सुद्धा आधार कार्ड लिंक नाही असं सुद्धा भरपूर महिलांना दाखवत आहे। तर याच्यासाठी सरकारने एक नवीन उपाय आणलेला आहे। तर आपल्याला काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपला फॉर्म पात्र ठरेल आणि येत्या 17 ऑगस्टला पूर्णपणे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे एकूण मिळून 3000 रुपये आपल्या अकाउंटवरती कसे जमा होत आहेत ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर बघू शकता ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही तर त्यांचे फॉर्म कशामुळे भरले गेलेले नव्हते। तर राज्यातील भरपूर महिलांचे फॉर्म अजूनही भरायचे राहिले आहेत कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड असे पूर्णपणे डॉक्युमेंट त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते। त्याच्यामुळे राज्यातील भरपूर महिलांचे फॉर्म अजूनही भरायचे राहिलेले आहेत परंतु त्यांनी आता फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे परंतु वेबसाईट पूर्णपणे स्लो चालत आहे। तर त्याच्यावरती आता एक ऑप्शन आहे जेणेकरून तुमचा फॉर्म लवकरात लवकर भरला जाईल। तुम्हाला OTP व्हेरिफिकेशनला सोबतच आधार कार्ड लिंक जरी नसेल तरी पण तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करू शकता, सोबतच आधार कार्ड बँक पासबुकशी सुद्धा लिंक करू शकता जेणेकरून पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला आधार कार्डच्या द्वारेच येणार आहे। जरी तुम्ही अकाउंट नंबर कोणता जरी दिला असेल तरी पण तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही कारण तुमचा अकाउंट नंबर फक्त चालू पाहिजे आणि त्या खात्यावरती लिंक असणारा आधार कार्ड हा नंबर एकदम बरोबर सबमिट करायचा आहे जेणेकरून लवकरात लवकर तुमचे फॉर्म सबमिट होतील आणि तुमच्या खात्यावरती 3000 रुपये येतील। तर पुढे बघू शकता ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांनी आता नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म न भरता वेबसाईट पोर्टलवरती फॉर्म भरायचा आहे परंतु वेबसाईट पोर्टल सध्या खूप स्लो चालत आहे त्याच्यामुळे भरपूर महिलांना आपला फॉर्म भरता येत नाही। त्याच्यामुळे त्या महिलांना 3000 रुपये भेटतील का नाही याची चिंता लागलेली आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात आधी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरलेले आहेत परंतु आता ज्या शिल्लक राहिलेल्या महिला आहेत त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती किंवा आधार कार्ड लिंक नव्हतं, बँक पासबुक लिंक नव्हतं तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी एकदम बरोबर केलेल्या आहेत परंतु आता राहिलेला आहे त्यांचा फॉर्म भरायचा। तर त्यांनी वेबसाईट पोर्टलवरतीच फॉर्म भरायचा आहे परंतु अजून 2 दिवस साईट खूप स्लो आहे त्याच्यामुळे भरपूर महिलांना OTP व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येत आहे। तरी पण काही अडचण नाही कारण एक आयडिया आहे त्यानुसार तुम्ही जर असा फॉर्म भरला तर तुम्हाला OTP ला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही। तर काय करायचं आहे, रात्रीच्याला 11 ते 1 च्या दरम्यान आपला फॉर्म ओपन करायचा आहे तर तिथून आपला फॉर्म भरायला सुरुवात करायची। 11 नंतर जास्त महिला जाग्या नसतात किंवा सेतू सेवा केंद्रवाले सुद्धा जागे नसतात त्याच्यामुळे वेबसाईट पोर्टलवरती जास्त काय लोड नसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही रात्री 11 ते 1 च्या दरम्यान हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे। आता हा फॉर्म भरताना तुम्हाला OTP इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम येत आहे तर हा प्रॉब्लेम भरपूर स्लो वेबसाईट असल्यामुळे येत आहे कारण भरपूर महिलांचे फॉर्म हे काय झालेले आहेत तर आधार कार्ड लिंक नसल्यामुळे सुद्धा इनव्हॅलिड दाखवलेले आहेत कारण तुमचा जर मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असेल आणि त्याच्यावरती OTP लगेच येतो आणि तो OTP आला की लगेच आपल्याला सबमिट करायचा आहे। जर तुम्हाला OTPचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रात्री फॉर्म भरायचा आहे आणि 11 ते 1 च्या दरम्यान पूर्णपणे आपल्याला OTP एकदा व्हेरीफाय करून सबमिट करायचा आहे। तर काही महिलांचे OTP इनव्हॅलिड कशामुळे आहे तर OTP साठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे, सोबतच बँक खाते सुद्धा आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे कारण तुम्हाला पैसे हे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत। त्याच्यामुळे जर लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा जर OTP येत नसेल आणि काही प्रॉब्लेम असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक नसावा। तर दुसरं कारण बँक खाते सुद्धा आधार कार्डशी लिंक नसावे
त्याच्यामुळे तुम्हाला OTP इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम येत आहे। परंतु या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्या लिंक असून जरी तुम्हाला OTP इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम यायचा असेल तर तुम्ही आज रात्री 11 ते 1 च्या दरम्यान लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वेबसाईटवरती भरून बघा आणि OTP सेंड करा। तर लवकरात लवकर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि त्याच्याद्वारे तुमच्या अकाउंटवरती येत्या 17 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एकूण मिळून 3000 रुपये जमा केले जातात। त्याच्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही। आता पात्र फॉर्म भरपूर महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही अपडेट आहे। तर ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत परंतु त्यांच्या खात्यावरती 1 रुपया जमा झालेला नाही तर त्या महिलांना आता 3 कामे करायची आहेत। त्यानंतर त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होईल आणि 17 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांची मिळून 3000 रुपये सुद्धा जमा होतील। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही पूर्णपणे सरकारने केलेली KYC आहे। तुमच्या खात्यावरती 1 रुपया का जमा केलेला आहे तर त्या महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि पात्र ठरलेल्या महिलांच्याच अकाउंटवरती 1 रुपया जातोय का हे चेक करण्यासाठी त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सेंड केलेला आहे। जसं आपण कोणाला जर 20,000 30,000 रुपये द्यायचे असतील तर आपण आधी 1 रुपया टाकून बघतो, जर गेला तर नंतर 20,000 रुपये टाकतो। अगदी तशाच पद्धतीने याची सुद्धा KYC आहे। तर पात्र फॉर्म ज्यांचे ठरलेले आहेत त्यांना 3 कामं करायचे आहेत। जरी पात्र ठरला असाल किंवा नसाल तरी पण करून घ्या। आधार कार्ड लिंक, तर ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत त्या महिलांनी आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे। सोबतच बँक खात्याशी सुद्धा आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे आणि लगेचच तुमच्या खात्यावरती 1 रुपया जमा होणार आहे आणि सोबतच 17 ऑगस्टला सुद्धा तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या खात्यावरती 1 रुपया का आलेला नाही। तुमचा जरी फॉर्म पात्र आहे परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती 1 रुपया का आलेला नाही, तर एक गोष्ट लक्षात घ्या, एकतर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसावं आणि जरी असेल तरी तुम्ही ते अपडेट केलेलं नसावं। त्याच्यामुळे अपडेट करा किंवा लिंक नसेल तर लिंक करा। आता पात्र ठरलेल्या महिलांनी दुसरं जे काम करायचं आहे ते बँक खात्याविषयी आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना एकूण 17 ऑगस्टला 3000 रुपये दिले जाणार आहेत। परंतु भरपूर महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी जनधन खाते दिलेले आहे। तर हे जनधन खातं लाडकी बहीण योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही। त्याच्यामुळे दुसरा अकाउंट नंबर उघडा किंवा दुसरा अकाउंट खाते जोडा। तर एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जनधन खातं दिलेलं असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जनधन खातं हे लाडकी बहीण योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं आहे, तुमचं जर SBIचं खातं असेल, बँक ऑफ महाराष्ट्राचं असेल किंवा IDFC बँक, भरपूर बँक आहेत, त्याच्यातील कोणतं जरी खातं असेल तर त्याला काय करायचं आहे, आपलं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। कारण या आधार कार्डच्या द्वारेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तर जनधन खात्याला आधार कार्ड लिंक करणं सध्या तरी काही शक्य नाही। तिसरं जे काम करायचं आहे ते वेबसाईट पोर्टलचं। तर वेबसाईट पोर्टलवरून फॉर्म भरलेल्या महिलांनी आपला स्टेटस चेक करायचा आहे की आपला फॉर्म पात्र आहे की अपात्र। कारण भरपूर महिलांना पहिल्यांदा दाखवलेलं आहे की तुम्ही पात्र ठरलेला आहे परंतु 1 ते 2 दिवसानंतर त्यांना तो स्टेटस अपात्रच दाखवलेला आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे अधिकारी नेमलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेण्यासाठी तर त्यांच्या काही निदर्शनास काही गोष्टी आल्यानंतर ते फॉर्म बाद करत आहेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी आहे परंतु जन्मतारीख तुम्ही टाकलेली वेगळी आहे आणि तुमचे आधार कार्ड अपलोड करायचं आहे तिथं तुम्ही रेशन कार्ड अपलोड केलेलं आहे। या गोष्टी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुमचा फॉर्म बाद केलेला आहे। त्याच्यामुळे सर्व फॉर्म अगदी व्यवस्थित भरा, कारण अजूनही टायमिंग आहे। जरी नवीन फॉर्म भरायचा राहिलेला असेल तरी तुम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे।